या कारणांमुळं पंखांना बळ मिळालं नाही। नमस्कार, पंकजा मुंडे यांच्या पराभवाची कारणे आपण सांगावामध्ये पाहतोय। यामध्ये पहिलं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस हे बीडमध्ये पंकजाताईंच्या प्रचाराला फिरकलेच नाहीत। दुसरं कारण म्हणजे नरेंद्र मोदींचा बीड भूतकाळ, अर्थात नरेंद्र मोदी हे ज्यांच्या प्रचारासाठी बीडमध्ये या अगोदर आले त्यांचा पराभव झालेला आहे। पुढचं कारण आहे जरांगे फॅक्टरचा फटका, यामुळं मराठा मतदार जागा झाला आणि त्याचा फटका पंकजाताईंना बसला। पुढचं कारण आहे मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण विरोधी मुंडेंनी भाष्य केल्याचा मराठा समाजामध्ये जो संदेश गेलेला आहे, त्यामुळं यंदा बीडमधील निवडणूक प्रथमच जातीवर लढली गेली। मराठा विरुद्ध वंजारी मतभेद झाले, त्याचा देखील फटका या ठिकाणी बसलेला दिसतोय। स्वतः सत्तेत असताना ऊसतोड लोकांचे स्थलांतर थांबवू शकले नाहीत, यामुळे देखील मतदार पंकजाताईंवर नाराज असलेले पाहायला मिळतात। स्वतःच्या बीड जिल्ह्यात उद्योग रोजगार आणू शकलेले नाहीत, त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुण ताईंपासून दुरावला गेला। बीजेपी आणि मोदींच्या भूलतापांना आता लोक कंटाळलेले आहेत, याचा फटका ताईंना बसलेलाच आहे। शिवाय आपल्या स्वकर्तृत्वावर विश्वास नाही आणि मोदींच्या नावे मत मागणं हे लोकांना काय पटलेलं नाही। आपल्या पक्षांतर्गत कुरघोडीचा फटका देखील या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतोय। घराणेशाहीला उमेदवारी दिलेली कार्यकर्त्यांना पटलेली दिसत नाही। आपल्या स्वतःच्या समाजाची ताकद आपल्याच सोबत आहे हा गैरसमज आता लोक भाजप सोडण्याच्या मूडमध्ये असल्याचं देखील चित्र बीडमध्ये पाहायला मिळतंय। म्हणूनच असं जाणवतंय की पंखांना बळ मिळालेलं नाही आणि पंकजाताईंचा पराभव झालेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा।